नमस्कार. आज आपण सगळ्यांना आवडणारा आणि झटपट बनणारा असा एक नाश्त्याचा प्रकार पाहणार आहोत. तर त्यासाठी आपण एका बाउलमध्ये बेसन घेतलेलं आहे आणि त्या बेसनामध्ये आपण थोडी हळद घालून घेतलेली आहे आणि त्याचसोबत आपण थोडं तिखट घातलेलं आहे आणि आपण यामध्ये थोडा ओवा घालणार आहोत आणि त्याचसोबत आपण तीळसुद्धा यामध्ये घालणार आहोत. तर थोडेसे तीळ भरपूर टाकायचे, त्यामुळे सुंदर असे तीळ ते खाताना लागतात, तर खूप छान असं चव येते त्याला. ओवा टाकलेला आहे आपण आणि थोडेसे हिरवा कांदा जो आहे, पातीचा कांदा, तर तो बारीक कापून आपण यामध्ये घातलेला आहे. त्याचसोबत आता बेसन आहे तर थोडं हिंग घातलेलं आहे आणि कढीपत्त्याचे अगदी 2-3 पानं होते माझ्याकडे, तेवढे मी त्यामध्ये घालत आहे. कोथिंबीर असली तर आपण या ठिकाणी कोथिंबीरीचा वापरसुद्धा करू शकतो आणि चवीनुसार आपण यात मीठ घातलेलं आहे. अतिशय साधे आणि अगदी घरगुती असे हे मसाले यामध्ये आपण वापरलेले आहेत आणि यामध्ये आता थोडं थोडं पाणी टाकून आपण याला मिक्स करायचं आहे की यामध्ये लम्स पडले नाही पाहिजे. यासाठी छान थोडं थोडं पाणी टाकायचं आणि चांगलं सगळं एकजीव करून घ्यायचं. आणि या ठिकाणी हे थोडं आपल्याला घट्ट वाटत आहे, म्हणून आपण थोडंसं पाणी यामध्ये घालून घेणार आहोत. खूप जास्त आपल्याला हे बॅटर घट्ट करायचं नाही आहे, कारण आपण त्यामध्ये ब्रेड टाकल्याबरोबर ते लिक्विड जे आहे ते पटकन शोषून घेतं. त्यामुळे थोडंसं पातळसर आपल्याला हे घोळ तयार करायचा आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता. आपल्याला 5 ते 10 मिनटं हे बॅटर झाकून ठेवायचं आहे. त्यानंतर आपण एक छोटा ब्रेडचा पुडा घेतलेला आहे आणि या ठिकाणी मी मिल्क ब्रेड वापरलेला आहे, कारण त्याची चव मला जास्त आवडते. तर या ठिकाणी एका ब्रेडच्या तुकड्याचे आपण त्रिकोणी असे 2 तुकडे करून घेतलेले आहे. उभे आपण आयताकृती तुकडेसुद्धा याचे करू शकतो. तर त्रिकोणी तुकडे दिसायला खूप छान दिसतात, त्यामुळे आपण ते त्रिकोणी असा आकार त्याला दिलेला आहे. आणि आता एक एक तुकडा घेऊन आपल्याला बॅटरमध्ये तो बुडवायचा आहे आणि त्याच्या दोन्ही कडा ज्या आहेत, तर दोन्ही साईड त्याच्या आपल्याला त्या भांड्याला पुसून घ्यायचे आहेत, कारण एक्स्ट्रा जर बेसन त्यामध्ये गेलं तर ते फुगतं. बेसन हे फुगल्यामुळे तो ब्रेड पकोडा थोडा नरम होतो. तर त्यामुळे आपल्याला असा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे दोन्ही साईड अशा पुसून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला ते तेलामध्ये, गरम अशा तेलामध्ये सोडायचं आहे आणि छान त्याला डीप फ्राय आपल्याला करून घ्यायचं आहे. तर ब्रेड पकोडा ही आपल्या अगदी पॉप्युलर असा आपला इंडियन स्नॅक तो आहे आणि अगदी झटपट बनणारा असा आहे आणि सगळ्यांना आवडणारा असा तो आहे. तर आपण हे ब्रेड पकोडे जे आहे, तर हे सॉससोबत किंवा एखाद्या चटणीसोबत आपण एन्जॉय करू शकतो. तर या ठिकाणी होममेड सॉसची किंवा केचपची रेसिपी मी टाकलेली आहे. तर आपण तो सॉस जो आहे त्याच्यासोबतच आपण हे पकोडे सर्व करणार आहोत किंवा एन्जॉय करणार आहोत. तर माझी ती रेसिपीसुद्धा आपण नक्की पाहावी. तर या ठिकाणी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला छान असे गोल्डन ब्राऊन रंगावर हे जे ब्रेड पकोडे आहे हे तळून घ्यायचे आहे आणि छान कुरकुरीत झाले की आपल्याला हे काढून घ्यायचे आहे. आणि एक्स्ट्रा ऑइल निघून जाण्यासाठी आपण कढईच्या काठावर थोड्या वेळ झारा पकडणार आहोत आणि त्यानंतर आपण जाळीच्या एका भांड्यामध्ये हे पकोडे आपण टाकणार आहोत. तर ते खूप ऑइली असे होत नाहीत, पण तरीसुद्धा आपण थोडी काळजी घ्यायची आहे. ब्रेड पकोड्याची रेसिपी आपण बटाट्याचं सारण आतमध्ये भरूनसुद्धा आपण तयार करू शकतो, पण ते थोडं म्हणजे वेळ खाऊ असल्यामुळे आपण झटपट अशी ही फक्त ब्रेड पकोड्याची रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी आपण बेसन पिठाचा वापर केलेला आहे आणि अगदी साधे सोपे असे मसाले, अगदी घरगुती अशा मसाल्याचा आपण यामध्ये वापर केलेला आहे. तरीसुद्धा चवीला अतिशय सुंदर आणि कुरकुरीत असे हे आपले ब्रेड पकोडे तयार होतात.
तरी आपण ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि आपल्याला ही आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचसोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्यामुळे जे नवीन व्हिडिओ येतील तर त्याचं नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि अतिशय साधी सोपी अशी ही रेसिपी आहे. झटपट बनणारी आहे आणि अगदी स्वादिष्ट, सगळ्यांना आवडीची, लहान मोठ्यांना आवडणारा हा असा पदार्थ आहे. तर नक्की घरी ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला तसं नक्की कळवा. धन्यवाद.